नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अहिल्यादेवी खूपच काळजीत पडलेल्या असतात. अनुष्का आता काय उत्तर देईल, ती आदित्यला नकार तर देणार नाही ना, यामुळे त्या खूपच चिंतित असतात. तेवढ्यात तिथे श्रीकांत येतो आणि तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणत असतो की आता अहिल्या, त्यांचा जो काही निर्णय असेल ना, आपल्याला मान्य करावा लागेल. आपण काही लहान आहोत का? आणि आदित्यची एवढी काळजी नको करूच का? आता मोठा झाला आहे तो, स्वतःची काळजी तो स्वतः करू शकतो. मला मान्य आहे तू आई आहे त्याची, पण तरीसुद्धा. आणि एकदा की अनुष्काबरोबर त्याचं लग्न झालं ना, त्याच्या मनातलं आपलं स्थान जरा कमीच होणार आहे. आता अहिल्या म्हणते, नाही तसं अजिबात होणार नाही आणि मी ते होऊसुद्धा देणार नाही. श्रीकांत म्हणतो, झालं तर, पण तू काळजी करू नको. त्यांचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावाच लागेल. अहिल्याला तो असं समजवत असतो. इकडे आदित्य आणि अनुष्का बाहेर आलेले असतात आणि तिथलं डेकोरेशन पाहून आदित्य खूपच भारावून जातो आणि तो म्हणतो, मला माहिती आहे सगळ्यांना पारुने केले. तिची चॉईस अगदी खूप छान आहे. तिला कळतं मला काय हवं आहे काय नको ते. मला खूप छान ओळखते ती. तो पारूचं भरभरून कौतुक करत असतो. आदित्य आणि अनुष्का आता तिथे बसतात आणि आदित्यचं काय कौतुक थांबतच नसतो. तो म्हणत असतो, पारू ना खरंच खूप चांगली आहे. घरातल्या माणसांना खूप जीव लावते. आमच्या घराला तिने सावरलं आहे, सगळ्यांना बांधून ठेवलं एकत्र. तिचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येकाच्या वेळेला धावून जाते ती. त्याचं हे बोलणं आता अनुष्का ऐकत असते आणि ती म्हणत असते, आदित्य तू प्रेमात पडलायस का पारूच्या? आदित्य म्हणतो, काय? अनुष्का म्हणते, अरे नाही, आणि ती हसायला लागते आणि म्हणते की तू असं बोलतोयस ना, कोणी ऐकलं तर असंच वाटेल की तू पारूच्या प्रेमात पडलाय. आदित्य म्हणतो की पारू आहेस तशी आणि माझी खात्री आहे तिची तुझ्यासोबत मैत्री झाली ना की माझ्यापेक्षा जास्त तू तिच्यासोबत गप्पा मारशील. अनुष्का म्हणते, शक्य नाही आहे ते. आदित्य म्हणतो, काय? अनुष्का म्हणते, हो, मला कोणाला किती स्थान द्यायचं माझ्या मनात ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि माझ्या मनातली तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही आदित्य. माझ्यासाठी तू सगळ्यात महत्त्वाचा आहेस. आणि ती म्हणते, आदित्य आता आपण डान्स करायचा का? आदित्यसुद्धा हो म्हणतो आणि दोघंजणं डान्स करायला लागतात. इकडे पारूला खूप वाईट वाटत असतं. सावित्री तिला कसं बसं सावरत असते. सावित्री मुद्दाम आता आदित्य आणि अनुष्का यांच्यामध्ये केक घेऊन येते. त्यांचा डान्स तिथेच थांबतो. आता अनुष्का म्हणते, चल आदित्य केक कट करूया. आदित्य म्हणतो, नाही, माझ्या घरच्यांशिवाय मी आत्तापर्यंत कधीच केक कट केलेला नाही आहे. त्यावर अनुष्का म्हणते, डोंट वरी, तुझ्या घरच्यांची आणि तुझ्या मॉमची परमिशन मी घेतली, त्यामुळे आता केक कट कर. आदित्य आता केक कट करतो. दोघीजण एकमेकांना केक भरवतात. आणि आता अनुष्का म्हणते की आदित्य, मी तुझी मैत्रीण आहे, पण तुझ्यासाठी मी काहीच गिफ्ट नाही आणलं आहे, कारण मला तुझ्यासोबतची मैत्री आता नको आहे आणि मला ती मैत्री तोडायची आहे. आता आदित्य म्हणतो, का? आणि तो खूप शॉक झालेला असतो. अनुष्का म्हणते, अरे मला या मैत्रीला वेगळं वळण द्यायचं आहे आणि आपलं हे नातं पुढे न्यायचं आहे. आदित्य, माझ्यासाठी ना तू खूप महत्त्वाचं आहे. मी तुला भेटले, तुझ्या घरच्यांना भेटले आणि तुझी माणसंसुद्धा मला खूप आवडली, तुझं घरसुद्धा खूप आवडलं. तुम्ही नाती खूप छान जपतात, प्रेमाने. तुझ्या अशाच घरात मला एक छोटंसं स्थान हवं आहे आदित्य. मला तुझ्या आयुष्यामध्ये एक छोटंसं स्थान हवं आहे. आदित्य, माझ्या नावाच्या मागे आदित्य किर्लोस्कर हे नाव लावून मला अनुष्का आदित्य किर्लोस्कर व्हायला नक्की आवडेल. मी तुला प्रॉमिस करते की मी किर्लोस्करांचे आदर्श सून बनवून दाखवेल. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची शिस्त, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करेल. घरातल्या प्रत्येक वस्तूला, प्रत्येक माणसाला आणि संपूर्ण स्टाफला मी खूप जीव लावेल, त्यांची खूप काळजी घेईल. पण त्यासाठी ना मला दारामध्ये रांगोळी काढण्याचा हक्क हवा आहे. घराच्या किचनमध्ये सगळ्यांसाठी मनापासून स्वयंपाक करण्याचा हक्क हवा आहे आणि तुझ्यावरती चिडण्याचा, रुसण्याचा आणि रागवण्याचा अधिकारसुद्धा मला हवा आहे. मला माहिती तुझ्या मनामध्ये ना तुझ्या स्टाफसाठी, आईवडिलांसाठी, घरच्यांसाठी खूप मोठी जागा आहे आणि त्याच जागेमध्ये मला एक छोटासा कोपरा हवा आहे. देशील मला तो कोपरा? आणि हो आदित्य, मी आज कबूल करते की मला पहिल्यापासून तू खूप आवडतो. म्हणजे आपण एकमेकांना भेटलोसुद्धा नव्हतो तेव्हापासून आवडतो. मी तुझे इंटरव्ह्यूज बघायचे, तुझ्या फोटोंकडे सतत बघत राहायचे. माझ्याकडे अक्षरशः तुझ्या फोटोंचा एक अल्बमच आहे आणि त्या फोटोंसोबत मी तासनतास गप्पा मारायचे. पण जेव्हा आपली भेट झाली, मी अहिल्या मॅमसोबत बोलले, तुझ्यासोबत बोलले आणि जेव्हा अहिल्या मॅम तुझं स्थळ घेऊन माझ्या घरी आलं ना, त्याच्यानंतर मी खूप विचार केला आणि मला एक कळलं की तुझ्यासारखा जोडीदार मला कधीच भेटणार नाही आणि तूच माझ्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे. तुझ्यासोबत मी सुखाने संसार करेल आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण दोघांनी लग्न करायला हवं. बोल आदित्य किर्लोस्कर, करशील माझ्याशी लग्न? प्रिया आता म्हणते, आदित्य सर तुम्ही कसली वाट बघताय, बोला ना. हो. आणि ती खूप एक्सायटेड असते. आदित्य म्हणतो, पारू इकडे ये. पारू रडत असते. सावित्रीचे डोळे पुसते आणि तिला जायला सांगते. पारू आता आदित्यकडे येते. आदित्य म्हणतो, पारू तुला अनुष्का कशी वाटते? माझ्यासाठी योग्य मुलगी आहे का ती? म्हणजे अनुष्का, मला माफ कर, पण पारू ना माझ्यावर मला खूप जीव लावते, माझ्या घरच्यांसारखाच. तिला माझी खूप काळजी आहे म्हणून मी तिला विचारतोय. अनुष्कासुद्धा आता समजून घेते. पारू म्हणते, हो, मला योग्य वाटतात अनुष्का मॅडम. आता आदित्य म्हणतो की झालं तर.
आईलासुद्धा तू योग्य वाटते. आईच्या शब्दापुढे माझं काहीही चालत नाही आणि तिचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. नाही म्हणण्याचा प्रश्नच कुठे येतो आहे. आणि हो, मी करेन तुझ्यासोबत लग्न अनुष्का. मला पसंत आहेस तू. आपण दोघं नक्की लग्न करणार आहोत असं तो म्हणतो. इकडे पारूला खूप वाईट वाटत असतं. प्रिया मात्र खूप खुश झालेली असते. ती म्हणते, आदित्य सर, फायनली तुमचा निर्णय दिलात तुम्ही. अनुष्का, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. आणि ती म्हणते की मी जाते आत्ताच्या आत्ता घरी जाऊन अहिल्या मॅमला आणि सगळ्यांना सांगते की तुमचं हो आहे ते. आणि ती निघून जाते. प्रिया म्हणते, तुम्ही असायला हवं होतं सगळ्यांनी तिकडे. अनुष्काने काय कमाल सेटअप केला होता. सगळं काही अगदी परफेक्ट होतं. लाईट्स, डेकोरेशन, म्युझिक एकदमच कमाल होतं. मला ना अनुष्का खूप आवडली. आदित्य सरांसाठी तीच परफेक्ट आहे. म्हणजे तिने प्रपोज करताना तिच्यातली एक गोष्ट मला खूप भावली. ती म्हणजे तिने सगळ्यांचा विचार केला. सगळ्यांविषयी आपली मतं मांडली. घरच्या प्रत्येक माणसाचा तिने विचार केला आहे आणि मगच आदित्य सरांना प्रपोज केला आहे. आणि आदित्य सरांनी जेव्हा होकार दिला ना, तेव्हा तर मला इतका आनंद झाला की माझा आनंद गगनातच मावत नव्हता. त्यामुळे मी आणि प्रीतम सर एकदम त्यांच्या पुढे गेलो आणि उभं राहिलो आणि आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे. आता अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणतात की हो, माझीसुद्धा तीच इच्छा होती आणि तसंच झालं. अनुष्काला मी एकट्यात मुद्दाम विचारलं होतं, कारण ती आल्यानंतरचे आदित्यमधले बदल मी पाहत होते आणि त्यानंतरचं घडलं ते अगदी माझ्या मनानुसारच घडलं आहे. चला, सगळ्यांचा शेवट हा गोड झाला. अखेर अनुष्का आणि आदित्य यांनी एकमेकांसोबत लग्न करायला होकार दिला. आता घरातले सगळेच खूप खुश असतात. पण मात्र पारूला बिचारीला खूप वाईट वाटत असतं. तर मग बघूया आता पुढे काय होणार ते. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.